बांधून देऊ ना बांधून देऊ बाहेर असतं म्हणजे आमच्या सख्या व्हायचा आणि कस्टमर जायचं ही कुठला कायदा आम्हाला कसं माहिती का घरच्या जागेवर रस्ता वगैरे जात नाही फॉरेस्टातनं जशी गरज पडेल त्या पद्धतीनं रस्ता दिला जाईल तसं नाही तुम्ही फाईट करून जर कशाला घालता ते मला माहिती नाही जर पूर्वीपासून जर 2 मिनिटं ऐका की ऐका जरा 2 मिनिटं जर गावठाण हात असेल किंवा तुमची मालकी हात असेल तर पूर्वीपासून जर जे काय असेल चालत जे काय नोंद असेल त्या पद्धतीनं कामकाज होणार जर तिथं पूर्ण रस्ता नसेल तर नाही पण पूर्वी असेल तर आहे रस्ता आहे पण कसा तुम्ही गावठाण सोडून जर घरच्याच रस्ता काय वेळ आहे तुमचं नाही घरच्या जागेत कोण देखील येणार नाही काय नाही तुम्ही घरच्याच जाणार नाही पहिली गाड वाट असेल घरच्याच जाणार नाही तुमच्या रेकॉर्ड माझं मी बसतो पैकी नव रेकॉर्डाला गाडवाट असेल किती मग ते गाडवाट आहे म्हणल्यावर ते आलं शासन आहे ते राहणार गाडवाट जर तुमची रेकॉर्डाला असेल का नाही तर तुम्ही आता गावच्या गाव जोडले वैयक्तिक बांधणाच आहे का गावासाठी नाही गावाच्या पण आम्ही म्हटलं की तुम्हाला अगोदर गावचं होऊ द्या बरं का हलकी पाहुणं गावचं मिटवू द्या तुमचं वैयक्तिक 4 वैयक्तिक नाही गावचंच आहे दादा वाट हा गावची आहे हायवे गावची वाट आहे वैयक्तिक म्हणजे माझ्या नाही कशात असेल ती वाट तुम्ही रेकॉर्ड माझं तुमचं आहे बघा नाही नाही मग त्याला कोण अडवू शकत नाही तुम्ही बी ना आम्ही बी अडवू शकतो वाट रस्ताही पाहिजे वाटच देणार आहे पण तुम्ही जर माझ्याच जात असता तर मग काय तुमच्यात कसं घालायचं बाबा म्हणून ती पहिली गाड वाट आहे ना त्या वाटाने जाणार तुमच्यात काय येते कोण पहिली वाट गेली तुमच्यानं गेली का नाही मग नाही झालं. ना तुमचं पाईपलाईन पहिली जुन्याचा पाईपलाईन मग गेली पाईपलाईन मध्ये होती पहिली जुने पाईपलाईन गेलाय मध्ये होती पहिली बघा, आपण कपडी शिवली तर त्याला जागा थोडी कुठं सहज आहे की मग तसे तर वाट हे ग्रामपंचायतला पाहिजे रस्ता कुणी रुग्णाला नसेल तर जागा दिली पाहिजे नाही फक्त मला रे मारू नका कामाची बात मला कशाला मारायचं आहे तुमची जागा वैयक्तिक मालकीची घेऊन ग्रामपंचायत तुमच्या जागेत रस्ता काढणार नाही जी सार्वजनिक जागा आहे 10-12 फुटाची जी काय असेल जी नियमाप्रमाणे असेल त्या पद्धतीने जी रस्ता निघेल पण ते काय करते ती अण्णासाहेब कामाची बोला अण्णासाहेब माझी आणखीन एक शंका आहे आता जे पोपटरावने विषय मांडला होता की याचा उखंड आणि दोघा मालकाचा वाद चालू आहे आणि तिथं बांधकाम चालू आहे मग ते बांधकाम चालू आहे त्याला काही उपाय आहे नाही तुमच्यापाशी का ते बांधकाम चालू ठेवायचं आता जी तुम्ही तक्रार केली आहे बाबा या आंबोच्या वकील आहे तिथं आणि त्या ठिकाणी बांधकाम दुसरा करायला लागलेला आहे तर आपण तक्रार अर्ज ग्रामपंचायतीकडे द्यायचा जे काही वस्तुस्थिती तिथं असेल गावातील 4 पंच जाऊन तिथं बघतील त्या पद्धतीने काम करू पंचायतीला अधिकार आहे का ती काम योग्य आयोगी जे काय असेल ते त्या जागेवरती करत तुम्ही जर अर्जच करणार नसेल तोंडी बोलणार असाल तर आम्ही कुठल्या म्हणजे हिशोबाने त्या जागेवरती नाही बोलत नाही विचारतोय शंका की पंचायतीपाशी अधिकार आहे की असलं तर हो अधिकार आहे पंचायतीपाशी तुम्ही तक्रारी अर्ज द्या पहिल्यांदा तक्रारी अर्ज दिल्यानंतर त्या ठिकाणी गावातील बरेचसे लोक प्रतिष्ठित आहेत तंटामुक्तीचा अध्यक्ष आहेत पोलीस पाटील आहेत सरपंच उपसरपंच सदस्य आहेत हे सर्वजण तिथे येतील बघतील आणि त्यानुसार काय तुमची उत्तर असतील ते देतील काम थांबव याच गोष्टी दुसरी शंका काय माहिती आहे का आता अण्णासाहेब काय म्हणलं जो भूमिहीन आहे म्हणजे ज्याला जमीनच नाही त्याला फारीची जागा द्यायची आहे बरोबर आहे बरं का बरं पहिलाच भूमिहीन आहे बऱ्यापैकी सेट बी आहे पण तो गायरन मध्ये बांधकाम करतोय म्हणजे आता कसा आहे जागेचा संदर्भ आहे हो. तो जर भूमिहीन असेल आता जे एक मिनिट, GR नाही, निघालाय नाही. त्या जो आता GR जी शासनाने काढलाय तो काही गरीब आणि श्रीमंत या 2 विभागात काही वाटून दिलेला नाही जर श्रीमंत आहे पण त्याला भूमिहीन आहे त्याला गावामध्ये इतर कुठे जागा मिळत नाही गावठाणमध्ये आणि इतर आपल्या मालकी गट नंबर मध्ये ते सातबाऱ्यामध्ये देखील मिळत नसेल तर त्याला घरकुल वगैरे अशी जर काही योजना असेल किंवा त्याला पाहिजे असेल त्याला मागणी केल्यानंतर त्याला ती जागा द्यावी लागणार आहे 1 गुंठा 1.5 गुंठा जे काही शासनाच्या नियमानुसार असेल ती ते घेऊ नका म्हणा गायरांमधलं कोण पैसेवाला असला तर कामाचे अर्धा गुंठ आणि थोडस जरा महत्वाचं लक्ष द्या प्रत्येकानं गावातील ज्या गायरान जागा आहेत त्या आणि कोणतरी येतोय म्हणतोय मी 5 गुंठ जागा धरलेली आहे आणि तुला बाबा 1-2 लाख 3 लाख रुपये मध्ये देतो वगैरे असं जे काही गैरप्रकार चाललेला आहे तर घेणाऱ्यांना सर्वात महत्वाचं घेणाऱ्यांना ती जागा घेऊ नये
जे काही व्यवहार चालू असतील ते त्वरित थांबवावं एवढीच विनंती करतो. हा बोला की. आता तुम्ही ज्या ज्या जागा म्हणजे ज्या जास्तीच्या जागा आहेत ते समजा काढून घेऊन भूमिहीनासाठी वापर करायचा आहे. तर तुमच्याकडे भूमिहीन जे व्याख्या काय आहे समजा त्याच्या मूळ हातीत तिथे बाबा ज्या जमीन नाही काय नाही घर नाही गावठाण ठीक आहे पण त्याचा 8 तालुक्यात समजा त्याला 50 एकर त्या जमीन आहे घर आहे तो भूमिहीन आहे का नाही? नाही तो जो रहिवासी इथला असेल असेल हे पुढे एखाद्या महत्वाचा मुद्दा आहे. तो जो रहिवासी इथला असेल आणि त्यासाठी पुन्हा सांगितले शासनानं त्याला ग्रामसभेनं पात्र का अपात्र ठरवायचं. तो बेघर असल्याबाबत पुन्हा आणखी मी तसं म्हणत नाही. तुमच्या आता शासनाकडच्या बिहारमध्ये भूमीची व्याख्या काय आहे? समजा त्याचं जमीन येईन समजा बुडातीत नाही बरं. काहीच नाही त्याला बरोबर. पण 8 तालुक्यातली 50 एकर जमीन आहे 5 एकर बंगला आहे ती भूमी आहे का नाही मला सांग. तो जर अशी व्यक्ती ड यादीत आली तरच त्याचा विचार केला जाईल. ड यादीत आली तरच म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेला पात्र झाली तरच त्याचा विचार केला जाईल. आणि तो तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने असेल तर त्यानं स्वतःची जागा घेऊन ते बांधकाम करावं लागेल. कारण ही योजना गरीब आणि गरिबासाठीच आहे. आणि अण्णासाहेब मला एक विचारायचं आहे जो संपूर्ण आपली जमीन विकून शिन्ना भूमिहीन झाला ह्याला काय उपाय? आता त्याला काय अशी नाही, असं आहे ते. वस्तुस्थिती आहे त्याला पर्याय नाही. आज समजा ज्या माणसानं आपली मिळकत संपूर्ण विकली आणि दारू पिऊन शिन्ना मजा केली त्या माणसाचं काय भूमिहीन कसं धरायचं त्या? आता त्याच्या नावावर कुठं जमीन आपण नसेलमध्ये विकलेला कागद आहे का नाही त्याच्या नावचा? आताच्या वस्तुस्थितीला त्याचा जर अर्ज आला तर आपण तो कलेक्टर ऑफिसला पाठवायचा. आज कित्येक आपण माणसं त्याच्यावर अशी आहेत निर्णय की घेऊ शकत आपलं नाही. एकूण भूमिहीन झालाय. आता त्याला काही आज रोजी आपण त्याच्यावर निर्णय घेऊ शकतो. शासन निर्णय घेतो पूर्वी बाबा आणि शासनानं सांगताना सांगितलंय ना भूमिहीन करून जमीन कुणाची खरेदी करून विक्री करून आता त्याने केलं चुकीचं. अहो त्यानं विक्री केली म्हणून भूमिहीन झालाय ना तो खानदानी भूमिहीन नाही. बरं माझा एक प्रश्न आहे मागल्या 2 महिन्यात एकाकडे जागा घेतल्या 1 लाख रुपयाला ती परत तुम्ही नोंद आमच्या नावावर करू शकताय का? गायरांमध्ये नाही गायरांमध्ये की झालाय व्यवहार आमचा रजिस्टर खरेदीपत्र झालंय का? रजिस्टर रजिस्टर नाही काम झालंय स्टॅम्प झालेला त्याला नाही म्हणणार. दोन्ही पार्ट्या जर सहमत असल्या तर तुम्ही करू अहो, शकता जागा तुमची नाही तर तुम्ही खरेदी व्यवहार केला नसता. मी काय सांगतोय जागा तुमची नाही जागा तुमची नाही. त्याचाही उकरडा हितात आहे तुमच्या ग्रामपंचायतच्या समोर हा आणि ही विकायच आहे हा. तुम्ही मला काय पहिल्यापासून त्या उकरड्याचा हा. आणि ती विकोंडा मी घेतलाय हो त्यांच्याकडे विकत घेतलाय पण गायरान ती काय मालक आणि- म्हणतो, माझं हे उकरडा आहे हा बरोबर आहे की नाही भाऊ? गाय- तो घेतलाय त्याचे पैसे दिलेत आणि परत जर आता तुम्ही ही आता बोलला का नाही मग अशी बाबा ही नोंद होणार नाही व्यवहार करू नका आमचा झालाय व्यवहार पैसे दिलेत समोरच्या पार्टीला त्याला पर्याय नाही. पण तुमची आजची मीटिंग आहे का नाही आजची तारीख धरा ना तुम्ही पाठीमागची धरू नका असं म्हणतोय मी नाही नाही शासन निर्णय काय म्हणतोय 2011 पर्यंत 11 ती नोंद आहे का बालकी आता नाहीच की मग तिथे काय दिवशी झाले का? असं झाली ना तुला मी आमचा उत्तर व्यवहार झाला हे बघा रहिवासी आमची झाली आहे त्या ठिकाणी एक मिनिट आहे ऐका. की तू कर की अर्ज अर्ज करायचा. अर्ज कर की तू आता तुम्ही नाही म्हणल्यानंतर मग ते आमचं मी- व्यवहार नाही. खरी- पहिला मालक उभा राहायचा म्हणजे ऐका. माझा उकरडाच होता. मी खरेदी विक्री व्यवहाराबद्दल बेकायदेशीर सांगितलं. तुम्ही तिथं राहत असाल प्रयोजनात वापरत असाल तुम्ही अर्ज करू शकता. हा विषय वेगळा आहे आणि खरेदी विक्रीचा विषय वेगळा आहे. पैसे घ्या आणि मोकळं व्हा. मी अगोदरच सांगितलंय असं व्यवहार करू नका. मग कोण कुणाला पैसे देऊ शकते दादा, हो? जे काय आबा इकडे लक्ष दे. प्रत्येकाच्या गरजेनुसार जर एखाद्याला जागा विकायची असेल त्याला धरलेली आणि तुला गरज आहे तू ती जागा खरेदी केलेली आहे तू आता सध्या वापरत आहे तर तो आमच्याकडे 15 दिवसाच्या अर्ज करायचा आहे आणि ती जागा निवासी प्रयोजनार्थ म्हणून तुझी होणार आहे. परंतु तुम्ही जे काय तुमच्या हक्कानुसारीने जे
काय बाहेरल्या बाहेर कागद करताय त्याचं काय इथं निरसन होणार नाही, ती बाहेरच कागद करायचं तुम्ही. पण पाठीमागे घेतलेली जी काय असेल का नाही, आता तू वापरत आहे तुझ्या, तू अर्ज कर. आता तो पहिला मालक अर्ज करतोय का त्या गोष्टीबद्दल नाही, परंतु तो जर गावामध्ये जागा असेल तो जर वापरत नसेल त्या ठिकाणी तर त्याची जागा आठशे कोण जाणार, मग त्याचं 2 रुपये गेलं म्हणून त्याला परत रडत बसायचं नाही. हे सगळ्यात महत्वाचं मत आहे. नाहीतर तुम्ही इथं येऊन दावा करताल चालणार नाही अजिबात. खुली जागा आहे ती बांधलेली नाही. अरे खुली जागा मागणी करून त्याला काय करणार आहे? खुली जागा होणार का मग? मग तुम्ही खुली जागा घेतल्या की उद्या तुमचा तुम्ही मालक झालाय, मग इथं येऊन का म्हणायचं? आम्ही सांगतोय तुम्ही सावध राहा. खुली जागा आहे बरं रहिवाशी म्हणून सांग, तिथं जाऊन तुम्ही बघणार का? आणि मग ते तुम्ही ध्यान ठेवायचं. ग्रामपंचायतीचं काम आहे तुम्ही सावध राहा म्हणून सांगायचं, बाकी सर्व काय तुमच्या हातामध्ये आहे. याच्या व्यतिरिक्त आम्ही तर काय करणार आहे त्या ठिकाणी?